अगे 2 तास झाले नुसतं भांडीच घासल्यास काय? 4 वाजले की चहाचं टायमिंग झाले, म्हणजे चहा कर लवकर. हा सासूबाई, आवरते पटपट आणि तुम्हाला चहा बनवून देते. बघल तो किचन कट्टा सगळा घाण तसा असतोय, जरा पण स्वच्छ करत नाही बाई. अगं वहिनी, हा बोला की भाऊजी. आई तुम्हाला एवढं काय काय बोलता, तुम्ही काय ऐकून घेताय? तुम्ही कधी काय आईला काय बोलत ना उलट? होय की रे, आई सारखं राग करते तरी पण वहिनी काहीच बोलत नाही, नुसतं ऐकून घेते सारखं. असू देव भाऊजी, मला नाही काय वाटत त्याचं. माझंच काय तर चुकत असेल म्हणून तर सासूबाई बोलतात ना. अगे सुनबाई, आज चहा मिळणार आहे का नाही? दादा चल, वहिनीसाठी आणलंय ना ते गिफ्ट, वहिनीला देऊन येऊ चल. हे वहिनीचे लाडके काय घेऊन आले कुणास आता वहिनीला द्यायला? पोरं माझी आहे ती, पण वहिनीच लाड करतात नुसता. अगं वहिनी घाबरू नको, हे बघ. अहो भाऊजी, हे काय घेऊन आलायसा तुम्ही? बिकोचे रियुजेबल किचन टॉवेल्स आणले तुम्ही? हा वहिनी, आता तुझं काम लवकर आणि सोपं आणि स्वच्छ होईल. आता तुला आई पण ओरडणार नाही. हा भाऊजी, मी हे वापरून बघते. बरं झालं, तुम्ही माझं काम लई सोपं केलंस बघा. किचन आवरत नाही माझ्याकडनं आणि घाण राहते म्हणून सासूबाई ओरडत असतात. तुमच्या बी किचन मध्ये असणाऱ्या टॉवेलचा तुम्हाला कंटाळा आलाय? द्या फेकून. आणि आरोग्याचा विचार करता मी मागवलं Amazon वरून झक्कास प्रोडक्ट, बिकोचा रियुजेबल किचन टॉवेल. एका रोल मध्ये तुम्हाला 20 शीट्स मिळतील आणि एकदम मऊ. हे ऑर्गॅनिक बांबू पासून बनवलेलं आहे. तुम्ही एक शीट 100 वेळा वापरू शकताय बरं का. किचन तुमचं किती बी घाण झालेलं असू दे, तुम्ही एकदा पुसला की नाही एकदम स्वच्छ निघणार. फरशी बी स्वच्छ निघत्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू असू दे किंवा तुमचा डायनिंग टेबल असू दे, नाहीतर कुठली बी लाकडी वस्तू असू दे, काचेची भांडी असू देत, तुम्ही इझिली याला धुवू पण शकता. धुवून वाळल्यानंतर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा वास नाही राहत. याला तुम्ही किती पण वडा, फाटत नाही. माझ्या किचन साठी मी बेस्ट निवडलं बिकोचा रियुजेबल किचन टॉवेल. तुम्हाला पण पाहिजे असलं तर मला कमेंट मध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला मी लिंक देईन.